शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी सुमारे 910 कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग होणार आहे। आता 2022 पासून पैसे मिळणार आहेत, परंतु हे पैसे नक्की कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याबाबतची माहिती तसेच किती रुपये मिळणार हे कसे पाहायचे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर PMFBY वेबसाईटवर यायचं आहे, आपली पीक विम्याची वेबसाईट। यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर, तुमचा जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर आणि खाली असलेला कॅप्चा कोड टाकून रिक्वेस्ट फॉर OTP करायचा आहे। जेणेकरून काय होणार आहे, आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP येतो आणि तो OTP टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपलं लॉग इन होतं आणि लॉग इन झाल्यानंतर आपल्याला ही सर्व माहिती आपली पाहायची आहे। आता मी या ठिकाणी बघा कॅप्चा कोड टाकतो आणि रिक्वेस्ट फॉर OTP वर क्लिक करतो खाली। आता तुमचा OTP येईल, एक 6 अंकी OTP तुमच्या नंबरवर येतो। तो OTP या ठिकाणी व्यवस्थित टाकून सबमिटच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता OTP आलेला आहे, तो OTP या ठिकाणी मी टाकतो आणि सबमिट करतो। हे बघा, आता सबमिट केल्यानंतर मला ही पुढे सर्व माझी माहिती ओपन होणार। आता ही मी पॉलिसी भरल्यात, वरती नाव वगैरे आहे, ते नाव मी आता हाईड केलेलं आहे। तुमचं नाव वगैरे येईल, तुमचा मोबाईल नंबर येईल, सर्व माहिती तुम्हाला वरती दिसणार आहे। आपल्याला काय बघायचं आहे तर आपल्याला पॉलिसीची माहिती बघायची आहे, आपल्याला पैसे येणार का नाही हे पाहायचं आहे। आता हे पाहण्यासाठी मी काय करतो, पॉलिसी सिलेक्ट करतो। आता 2022 पासून पैसे येणार आहेत, खरीप, रब्बी आणि फळ पीक विमा तिन्हीचे पैसे येणार आहेत। आता मी या ठिकाणी बघा 2022 निवडतो। 2022 मधून मला पैसे कुठले येणार आहेत का ते बघतो मी। आता या ठिकाणी बघा काय सांगते, टोटल क्लेम पेड 00 सांगते, म्हणजेच की लक्षात घ्या की मला यावेळी पीक विमा मंजूर झाला नव्हता, मिळाला पण नाही आणि आता देखील मिळणार नाही, कारण या ठिकाणी टोटल क्लेम पेडच्या पुढे 0 दाखवते। टोटल क्लेम पेड म्हणजे तुमचा विमा किती मंजूर झालाय ही माहिती असते। आता 0 म्हणजे मला पीक विमा त्यावेळी मंजूर झाला नाही। तर रब्बी मी करतो, तर रब्बीमध्ये नो पॉलिसी म्हणजे रब्बीमध्ये मी पीक विमा भरलाच नव्हता, म्हणून या ठिकाणी नो पॉलिसी फाउंड असं दाखवत आहे। या बाबी लक्षात घ्या, नो पॉलिसी आल्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार का तर नाही, टोटल क्लेम पेड आल्यानंतर पैसे मिळणार का तर नाही, कारण या ठिकाणी बघा 00 दाखवतंय, म्हणजे मला पीक विमा मंजूर झालाच नव्हता, त्यामुळे मला पैसे मिळणार नाहीत। आता 2023 मी निवडलं, त्या ठिकाणी देखील परत काय सांगते बघा, टोटल क्लेम पेड 0 सांगते, त्यावेळी मी रब्बीचा पीक विमा भरला होता। आता या ठिकाणी समजा मी खरीप निवडून बघतो, खरीपमध्ये मला काय आलं होतं का, 2023 आहे खरीप। तर या ठिकाणी बघा खरीप निवडल्यानंतर लोड घेते तर 30,000 रुपये या ठिकाणी रक्कम दाखवते। आता 30,000 रुपये मला मिळणार का तर हे देखील मला मिळणार नाहीत, कारण यावरती टोटल क्लेम पेड म्हणजे हे पैसे मला मिळाले आहेत, 30,000 रुपये ही रक्कम मिळाली आहे। आता तुम्हाला हे पैसे मिळणार का हे कसे पाहायचं लक्षात घ्या, खाली रक्कम येते आणि रक्कमच्या वरती जर अनपेड दाखवलं, UNPAID असं अनपेड जर आलं तर तुम्हाला यावेळी आता जे आज पैसे मिळणार आहेत ते पैसे मिळणार आहेत। ज्याचे टोटल क्लेम पेड म्हणून दाखवतंय त्यांना पैसे मिळणार का नाही, नो पॉलिसी फाउंड पैसे मिळणार का नाही, ज्याचे फक्त अनपेड दाखवतंय आणि अनपेडच्या खाली जेवढी रक्कम असणार आहे तेवढी रक्कम आज शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होईल। आता ह्या बाबी तुम्हाला लॉग इन करून तुमच्या मोबाईल नंबर, तुमच्या मोबाईलवरून तुम्ही मोबाईल नंबर टाकून ही सर्व माहिती सहजासहजी पाहू शकता आणि तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। तुमचा जर विमा मंजूर झालेला असेल आणि तो जर फक्त द्यायचा राहिला असेल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे या महत्त्वाच्या माहिती लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया। जय महाराष्ट्र।